नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या आतापर्यंत बऱ्याचशा क्लिप व्हायरल झालेल्या ऐकलेल्या असतील। मग ते एखाद्या पेशंटला मदत करणं असो किंवा एखाद्या गाडीवाल्यासाठी आरटीओला फोन लावणं असो। आणि आता या हप्त्यामध्ये पीक कापणी प्रयोग चालू आहेत आणि या पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस सुद्धा त्यांनी पीक कापणी प्रयोग करणाऱ्या कर्मचाऱ्याला फोन लावून दम दिला होता की बाबा पीक कापणी प्रयोग व्यवस्थित कर, कारण पीक कापणी आधारित शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, याच्यात काही चूक व्हायला नको असा त्यांनी दम दिला होता आणि तो इशारा व्हायरल सुद्धा झाला होता, तो बी तुम्ही ऐकला असेल। आता हे सांगण्याचा उद्देश म्हणजे यावर्षी जो काही पीक विमा मिळणार आहे तो उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तरच मिळणार आहे। आणि मग जे काही कळमनुरी म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक कापणी प्रयोग चालू होते, आता त्यामध्ये घट सुद्धा आलेली आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळणार आहे। आता नेमकं कसं आणि काय हे सगळं तुम्हाला बघायचं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पीक कापणी आधारित उंबरठा उत्पादनामध्ये जर घट आली तरच शेतकऱ्यांना यावर्षी पीक विमा मिळणार आहे। हे आजच नाही, हे अगोदरच सगळ्याला माहिती। पण आता जे काही पीक कापणी प्रयोग चालू आहेत तर बऱ्याच जागेवर काय होत असते, हे पीक कापणी प्रयोग करणारे म्हणजे विमा कंपनीचे कर्मचारी यामध्ये आपल्या विमा कंपनीचा फायदा व्हावा म्हणून तिथं उंबरठा उत्पादन जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात। आता हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमकं झालंय काय की कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला फोन लावून सांगितलं की बाबा जे काही उत्पन्नामध्ये घट येईल, जे खरं आहे ते दाखवा, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, जेवढा फायदा होईल तेवढा शेतकऱ्यांचा प्रयत्न करा, कारण पीक विमा कंपनीने आता लोक बरचसं कमवलेलं आहे। म्हणजे आता मागच्या वेळेस तुम्ही ऐकले की 10,000 कोटीनं या पीक विमा कंपन्या नफ्यात होत्या। मग यावर्षी अतिवृष्टी झाली आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीमध्ये होईल तेवढा शेतकऱ्याचा फायदा करा असे त्यांनी इशारा दिला होता, नाहीतर मी बघून घेईन, कारण त्यांची स्टाईलच काही अलग असते। ते फोन दवाखान्यात लावतात, कधी गाडीवाल्यासाठी आरटीओला लावतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिप ह्या व्हायरल सुद्धा होत असतात। आता झालं असं की तिथं कळमनुरी तालुक्यामध्ये एका चिखली गावामध्ये पीक कापणी प्रयोग घेण्यात आला आणि त्या पीक कापणी प्रयोगाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता, आमदार संतोष बांगर आणि उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते आणि यांच्यासह विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। आता तिथं पीक कापणी प्रयोग झाला आणि त्या पीक कापणी प्रयोगामध्ये अवघा 2 क्विंटलचाच उतारा आला, म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग तिथं मोकळा झालेला आहे। कारण जर उत्पन्नात घट आली तर त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, त्यामुळे तिथं ती घट आली। आणि मग त्यानंतर जे काही पीक कापणी प्रयोगावर उत्पन्नात घट होणार आहे तर तिथं जे काही अधिकारी उपस्थित होते त्या अधिकाऱ्यांना हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी सूचना दिली किंवा असेच पीक कापणी प्रयोग हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये करा की जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, होईल तेवढा शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशा सूचना तिथं त्यांनी दिलेल्या आहेत। आणि आमदार संतोष बांगर यांनी जो काही इशारा दिला होता, आता त्या इशाऱ्यामुळे ही घट व्यवस्थित आली, म्हणजे जी आहे ती आली। जर एखाद्या वेळेस त्यांचा इशारा नसता तर विमा कंपनीचे कर्मचारी ते शेवटी कंपनीचे, ते कंपनीचाच फायदा बघणार, शेतकऱ्यांना त्यांना काय देणं घेणं। मात्र संतोष बांगरांच्या इशाऱ्यामुळे जी उत्पन्नात खरी घट होती तीच घट तिथं दाखवण्यात आली, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये तरी त्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता तुमच्या जिल्ह्यामधील पीक कापणी प्रयोग कसं काय चालू आहेत किंवा उत्पन्नामध्ये किती घट आली हे सुद्धा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने बघायला पाहिजे। जर तुमच्या इथली उत्पन्नाची घट तुम्हाला माहीत झाली असेल तर नक्कीच तुमचा जिल्हा आणि तुमच्या उत्पादनामध्ये आलेली घट कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।